प्रश्न माझ्या समोर बसलेल्या सर्व शिक्षक बांधवांच्या मनात असतील। आझाद मैदानावरील अनेक आंदोलनाची जी सुरुवात आहे तर ती ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून त्या ठिकाणी झालेली आहे। त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। एकच बैठक त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी झाली होती। कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीतच पहिल्याच बैठकीवरती मराठवाड्यातल्या शिक्षकांनी जो आक्रोश मोर्चा काढला आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या मनामध्ये अनुदानासंदर्भातली ठिणगी त्या ठिकाणी पेटली। आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते आझाद मैदान आणि आझाद मैदान ते आपल्या खिशात येणारे पैसे असा आपला या अनुदानाचा प्रवास त्या ठिकाणी चालू आहे। या प्रवासामध्ये ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात त्या अनुभवलेल्या गोष्टींना मला फक्त 2 मिनिटात उजाळा द्यायचा आहे। आणि तुमच्यातल्या आतमध्ये जे काही प्रश्न आहेत तर ती फक्त प्रश्न मला इथं बसलेले सगळेचे सगळे शिक्षक समन्वयक जे आहेत, आदरणीय शेळके सर, आदरणीय जगदाळे सर, आदरणीय रहाटे काका, कुठलंही आंदोलन असो रहाटे काका आपल्याला या ठिकाणी बसलेले केव्हाही 100% उपलब्ध असणारा माणूस, 100% वेळ देणारा माणूस म्हणून आपण रहाटे काकांना ओळखतो। या आंदोलनामध्ये आपल्याला ही लोक कायमस्वरूपी बघायला मिळतात, परंतु आज काही शिक्षक समन्वयकांची या ठिकाणी कमतरता आहे। आणि आपल्यामध्ये जर का अशा पद्धतीची दरी असेल तर मला असं वाटतं की आपल्या या आंदोलनाला यश येणार नाही। या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाची काही प्राध्यापक लोक आहेत ज्यांच्याकडे काहींकडे आजच्या तारखेमध्ये त्या ठिकाणी परीक्षा चालू आहेत, सराव पेपर चालू आहेत, काहींकडे काही येणाऱ्या काळाखंडामध्ये त्या ठिकाणी सराव पेपर चालू होतील। त्यानंतर मात्र या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी समस्या निर्माण होणार की आझाद मैदानाला आपण हजेरी लावायची की विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या। ही गोष्ट अत्यंत खरी आहे की उपाशीपोटी सेवा त्या ठिकाणी केल्या जात नाही। हे जरी खरं असलं की उपाशीपोटी आपण त्या ठिकाणी सेवा देऊ शकत नसलो तरी सुद्धा आपल्यावरती काही जबाबदारी त्या पालकांच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत आणि त्या आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात। ती आपली मजबुरी आहे आणि तितके त्या स्वरूपातले पैसे आपल्याला मिळतात आणि म्हणून आपण त्यासाठी बांधील आहोत। परंतु समस्या आहे की आता जगदाळे सरांनी सांगितलं की आता या मुंबईवरती एक मोठं वादळ येणार आणि त्या वादळामध्ये आपलं आंदोलन कुठेतरी चिरडलं जाणार आणि ते आंदोलन जर का आपलं चिरडलं तर मग आपल्या आंदोलनाची दिशा काय असणार। मी या शिक्षण समन्वयकांपैकी बऱ्याच शिक्षण समन्वयकांना त्या ठिकाणी बघितलंय, त्यांची तळमळ बघितली। ज्यावेळेस आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आंदोलन चालू असायचं तर ही एक शिक्षक समन्वयक संघाची एक मेंबर नव्हता, यातला प्रत्येक मेंबर कोणी मंत्रालयात, कोणी कुठल्या एखाद्या मंत्र्याकडे, कोणी एखाद्या आमदाराकडे, कोणी एखाद्या पीएकडे, कोणी संघटनावरती काम करताना आम्ही त्या ठिकाणी अनुभवलंय। आजच्या या आंदोलनात मला त्याची कुठेतरी कमतरता जाणवते आणि म्हणूनच की काय कानू इथली आपल्या मनातली आंदोलनाबाबत जी काही उदासीनता आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते। आणि अशी उदासीनता कालच राहुल कांबळे सरांसोबत त्या ठिकाणी चर्चा झाली। राहुल कांबळे सर म्हटले सर घरी बसलेल्या लोकांना शिव्या देण्यात मजा नाही, घरी बसलेल्या लोकांना नावं ठेवण्यात मजा नाही। त्याचं कारण असं की आंदोलन लावणारे मूर्ख आहेत, आंदोलन लावणाऱ्यांनी आंदोलन लावू नये आणि लोकांना त्या ठिकाणी आव्हान करू नये। नैराश्याची एक पातळी असते आणि मनुष्य एका जर का निराश झाला तर तो त्यातनं सावरणं जवळपास अशक्य अशी गोष्ट असते। मी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व विना अनुदानित खाजगी शिक्षकांना असं आव्हान करेन। त्याचबरोबर हा जो काही शिक्षक समन्वय संघ या ठिकाणी स्थापन केलेला आहे जिल्हावर त्यांचा तगडा असा जनसंपर्क आहे, तगडा अशा शिक्षकांपर्यंत ती पोहोचलेली आहे। आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा हे आझाद मैदान त्या ठिकाणी भरतं आणि जेव्हा ते एकत्र येत नाही तर त्याची दुर्दशा अशी असते। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे
की सर आंदोलन किती करायची, दिवाळीतच केलं होतं, काही लोक आले होते, काही आली नव्हती. एक लाजिरवाणी गोष्ट आहे या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब लाजिरवाणी गोष्ट या करता म्हणतो की ते या आझाद मैदानात दिवाळीला त्या ठिकाणी येतात अनेक मोठे षडयंत्र रचून त्या ठिकाणी येतात. ते षडयंत्र असे की आमचे सगळे शिक्षक बांधव हे दिवाळीमध्ये सुट्टीवर असतात आणि ते सहज गट्टा एक आवाज दिला की सगळेचे सगळे दिवाळी साजरी करण्याला. मागच्या वर्षी आम्ही इथं केली दिवाळी साजरी आणि सहज गट्टा तिथे येतात. 7,000 8,000ची त्या ठिकाणी 10,000ची त्या ठिकाणी संख्या असते. याची त्यांना त्यांच्या मनामध्ये नम्र अशी जाणीव आहे आणि त्या जाणीवेचं ते भान त्यांनी जो षडयंत्र रचला तो षडयंत्र असा होता की आपण दिवाळी लोक एकत्र येण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, शिक्षकांना आश्वासन दिलं पाहिजे. आले लेखी आश्वासन दिली की तुम्हाला पुढच्या वर्षी या वर्षी हा टप्पा पूर्ण करतो आणि पुढच्या वर्षी नवीन टप्पा जो काही पुढचा टप्पा असेल तुमचा तो टप्पा मी तुम्हाला देऊ करतो. राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब ज्यावेळेस म्हणतात की तुम्हाला मी पुढच्या वर्षी टप्पा देतो, आमच्यातले काही या ठिकाणी शिक्षक बांधव जे या ठिकाणी बसलेलो होतो, आपण सगळेजण या ठिकाणी बसलो होतो. आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी आपल्याला 1160 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी दिला आणि हाच माणूस आपल्याला पुढचा टप्पा देईल. या भोळ्या असे पोटी आपण या ठिकाणी ग्राउंड सोडलं, आपण आझाद मैदान त्या ठिकाणी सोडलं, आपलं आंदोलन पाठीमागे घेतलं आणि तेच दीपक केसरकर साहेब लाजरवाणी नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगतात की मी तुम्हाला शिक्षक बांधवांना पुढचा टप्पा 1 जानेवारी 2024 या दिवशी देईल असं बोललेलो नाही. ही सगळ्यात मोठी ही विधानसभा आहे, ही राज्यभर त्या ठिकाणी बघतात लोक की या शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आता ती आपली सुरुवात आहे. आपल्याला आता 40% लढा द्यायचा आहे, 60% लढा द्यायचा आहे, खूप साऱ्या समस्या आहेत. फक्त आपण पगारासाठी आज बघतोय, याच्यापेक्षा अजून काही म्हणजे विचित्र समस्या. जरी आपलं एक पेंडल बसलेलं आहे त्या पेंडलामध्ये शेवटच्या वर्गाची तुकडी संख्या ही त्या ठिकाणी कमी करून मिळावी, जेणेकरून की आम्हाला अनुदान त्या ठिकाणी मिळेल, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पूर्तता करू आणि आम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळेल. या आशेने काही लोक बसलेली आहेत. समस्यांचा डोंगर आहे आणि समस्यांच्या डोंगरामध्ये सुद्धा आपल्याला याच्यात जर का मार्ग काढायचा असेल तर अशा पद्धतीने दिलेला शब्द फिरवणारी त्या ठिकाणी राज्यकर्ते या महाराष्ट्र राज्यात बसलेले असतील तर आपल्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांच्या विचाराचा, आपल्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांच्या भावनेचा या ठिकाणी विचार होणार का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे काही त्या ठिकाणी आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या जवळपास सुरुवातीचा जो 20%चा टप्पा होता त्यात 1630 शाळा त्या ठिकाणी होत्या आणि 1630 शाळा गुणिले 7 जर का आपण त्या ठिकाणी केली तर आपल्याला 40-45 हजाराच्या आसपासचे पहिले जे काही 60% अनुदान घेणारे शिक्षक आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी आकडा येतो. त्यानंतर दुसरा जो टप्पा मिळाला तो 40% त्या ठिकाणी मिळाला. आता तिसरा तो 20% लोकांना त्या ठिकाणी मिळतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये जी लोक होती ती फक्त ज्युनियर कॉलेजची होती, वरिष्ठ महाविद्यालयांची लोक होती. जो कोणी लढा देईल तो सगळ्या शिक्षकांसाठी त्या ठिकाणी असावा आणि सगळ्या शिक्षकांचा त्या ठिकाणी निकाल त्या ठिकाणी मार्गी लागावा किंवा प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी अनुदान मिळावं या पाठीमागची आपली सर्वांची भूमिका आहे. कारण की आपण ज्या संस्कृतीतून येतो, आपण ज्या संस्कारातून येतो त्यामध्ये आपल्या ताटावरती भात असावा, इतरांच्या ताट कोरडं असावं असं आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं जात नाही. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी अनुदान मिळावं या आशेने आपण या ठिकाणी एकत्र येतो. परंतु फक्त मोजक्या शिक्षकांच्या मनामध्ये अशा भावना असतात की आपण आझाद मैदानावरती गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आझाद मैदानावरतून जाऊन आपण आंदोलन पुकारलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी हवा भरली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. फक्त प्रत्येक वेळेस ते मोजके शिक्षक त्या ठिकाणी आझाद मैदानावरती येताना दिसतात. अजून बऱ्याचशा शिक्षकांनी, इथल्या बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी सांगितलंय की आझाद मैदान कुठे आहे याची सुद्धा बऱ्याच शिक्षकांना त्या ठिकाणी जाणीव नसेल.
तर या गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं खोटं नाही. बऱ्याच लोकांनी फक्त आपल्या घरी बसून आपला पगार त्या ठिकाणी मिळवतात. मला स्वतःने ही गोष्ट त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आपले बरेच लोक त्या ठिकाणी म्हणतात, परंतु एका शिक्षकाच्या तोंडातून हे वाक्य निघणं अत्यंत चुकीचं आहे. तरी सुद्धा मी जबाबदारीने ते वाक्य त्या ठिकाणी मिळेल, कारण मला असं वाटतं त्यांना जो पगार मिळतो तो कदाचित आखलीपेक्षा जास्त पगार त्यांना त्या ठिकाणी मिळत असेल आणि म्हणून ते त्या ठिकाणी घरी असतील. जर आपल्या जर का आपल्याला जर का आपली स्वतःची आयडेंटिटी नसेल, की आपली स्वतःची ओळख नसेल, की मी शिक्षक आहे आणि माझी जबाबदारी काय आहे, माझा पगार किती असतो, याची जर का त्या ठिकाणी आपल्याला भान नसेल, तर आपल्याकडनं अशा पद्धतीच्या चुका नेहमीच त्या ठिकाणी घडत राहतील. आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की आपला नेमका हक्काचा पगार किती आहे. आपण जे काम करतो, माझ्यासोबत त्या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांना 100% पगार, त्यांच्यापेक्षा एकही तास मी कमी घेत नाही, त्यांच्यापेक्षा एकही गोष्ट मी शाळेमध्ये कमी करत नाही. किंबहुना त्यापेक्षा अधिक कार्य आमच्या विनामदानी शिक्षकांकडनं त्या ठिकाणी केलं जातं. आणि तरी देखील आम्हाला आमच्या कष्टाचा मोबदला जर का शासन टक्केवारी त्या ठिकाणी देत असेल, तर ही या शासनासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. जर शासनाने असं ठरवलं असेल की आम्हाला हा टप्पा त्या ठिकाणी द्यायचाच नाही, तर आम्ही त्यांच्या या टप्प्याचं सुद्धा स्वागत करू, परंतु त्याच्यात आमचं सुद्धा परंतु असेल. शासनाला शिक्षकांशिवाय पर्याय नाही. या शिक्षक समन्वयक संघाला त्या ठिकाणी आव्हान करेल, जर या आंदोलनाला अपयश आलं, आदरणीय शेळके सर, आदरणीय जगदाळे सर, रहाटे काका, राहुल कांबळे सर, जे की आजच्या परिस्थितीत या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून यांचं त्या ठिकाणी नाव घेतो. या सगळ्या शिक्षक समन्वयकांना विनंती करेल की आपण आपलं शिक्षक समन्वय संघाचे एक पत्र, एक प्रस्ताव, एक अहवाल त्या ठिकाणी बनवावा, की ज्या अहवालामध्ये अशी नोंद असावी की येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमची जेवढी